नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास अंबिके जहांगीर येथे कन्सल्टिंग नेफ्रॉलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून काम करतो. आपल्याला माहितीच आहे, हल्ली बऱ्याच पेशंट्सना किडनीचे आजार, त्यांना डायलिसिस लागत असतं आणि जेव्हा डायलिसिस लागतं ते कायमस्वरूपी असतं. तर ह्याला एक चांगला पर्याय म्हणजे किडनी डोनेशन किंवा किडनीचा ट्रान्सप्लांट करणं. आता किडनी ट्रान्सप्लांट डोनर कोण डोनेट करू शकतं, तर आपल्या फॅमिली मेंबर्सपैकी जर का अवेलेबल असेल कोणी तर तो डोनेट करू शकतो. नाहीतर ब्रेन डेथ पेशंट्स म्हणजे ज्यांच्या असे रुग्ण ज्यांचा मेंदू किंवा ब्रेन इंजरी झालेली आहे, यांचे अनेक ऑर्गन्स डोनेट होऊ शकतात, जसं की लिव्हर, किडनी, पॅनक्रियास, हार्ट, लंग्स. तर अशा पद्धतीने आपण सॉरी जरा पॉज ओके. तर हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं असतं. किडनी डोनेट केलेल्या व्यक्तीला पुढे काहीही त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेऊन मगच आपण त्यांना डोनर म्हणून ॲक्सेप्ट करत असतो. तसेच जर का कोणी ब्रेन डेथ असेल तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी त्याचे ऑर्गन्स डोनेट करण्याची संमती दिली तर त्याच्यापासून इतर पेशंट्सचं भलं होऊ शकतं. याच्याबद्दल आपल्या हॉस्पिटलच्या ऑर्गन डोनेशन टीमशी तुम्ही संपर्क साधलात तर तुम्हाला निश्चितच याच्याबद्दल जास्त माहिती मिळू शकेल.